या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। मुंबईतील रेस्टॉरंट संकटात सापडताना दिसतात, कारण माटुंगामधलं सर्वश्रुत रामाश्रय इथले हॉटेल्समधले आता मेनू कार्ड डाऊन झालेलं आहे। ठराविकच मेनू आता मिळणार आहेत। 35% उपहारगृह बंद आहेत। LPGच्या या ठिकाणी तुटवड्याचा फटका मुंबईतल्या आता मोठ्या रेस्टॉरंट्सना देखील बसताना दिसतोय। रामाश्रय माटुंगामधलं सर्वश्रुत असं या ठिकाणी असलेलं हे रेस्टॉरंट, पण आता तिथलं संकटही गडद होताना दिसतंय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता भाग्यश्री आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्या थेट माटुंगा इथल्या रामाश्रयमधून। भाग्यश्री, काय नेमकी परिस्थिती सांगतीये? नक्कीच आपण जर बघितलं आतमध्ये जाऊन तर लाघवी इकडे मेनू कार्ड जे आहेत ते सध्या डाऊन करण्यात आलेले आहेत। 2 ते 3 फक्त पदार्थ जे आहेत ते इथे मिळत आहेत। इडली, त्याचबरोबर शिरा आणि आणखीन एक पदार्थ इथे मिळतोय। आपण त्यांना विचारूया, सर कुठले पदार्थ आपल्याकडे मिळतात, कोणते पदार्थ अभी मिल रहे? सब मिल रहे हैं मैडम। उपमा, शीरा, इडली है, उपमा, शीरा, वड़ा, डोसा सब मिल रहा है मैडम। बाकी जो मेन अपना नीर डोसा और गैस का जो अभी डोसा मिल रहा है मैडम, डोसा मिल रहा है। हाँ, बिस्मिल्लाह राइस भी है। तो कौन सा मेनू कार्ड डाउन कौन सा किया है? अभी अपने पास गोली भजी नहीं है, रसम वड़ा नहीं है, ये सब पुदीना पटाटा वड़ा नहीं है। कारण ये गैस नहीं है, गैस का प्रॉब्लम है। नक्कीच तर आपण ऐकतोय त्यांनी थेट म्हटलेलं आहे गॅस नसल्यामुळे अर्धे पदार्थ त्यांनी मेनू कार्ड जे आहे ते अर्धे मेनू कार्ड डाऊन केलेले पाहायला मिळतात। जे रेग्युलर पदार्थ आहेत जसं की इडली असेल, डोसा असेल, जे रामाश्रयचे फेमस आहेत तेवढे पदार्थ सध्या लाघवी या रेस्टॉरंटमध्ये मिळतात। पण या व्यतिरिक्त 50% मेनू कार्ड त्यांनी डाऊन केले आणि हीच परिस्थिती आजूबाजूच्या सगळ्याच रेस्टॉरंटमध्ये आपल्या मुंबईला पाहायला मिळते। बरीच रेस्टॉरंट बंद झालेली आहेत, आता काही रेस्टॉरंट बंद होण्याच्या वाटेवर आहेत आणि त्याचं महत्त्वाचं कारण हेच आहे की गॅस तुटवडा झालेला आहे। जवळपास 2 दिवस आपण ऐकतोय लाघवी की अशा पद्धतीचा गॅस तुटवडा आहे। पण आपण इथं पाहतोय की काही मेनू हे कट डाऊन केलेले आहेत। 35%च मेनू या ठिकाणी उपलब्ध आहेत। तरी देखील आपण जर पाहिलं तर अनेक मुंबईकर या ठिकाणी गर्दी करताना सुद्धा दिसत आहेत। इथं एक सामान्य मुंबईकर आहे, त्यांना या सगळ्या परिस्थितीचा निश्चितच फटका बसत असेल। त्यांच्याशी काही संवाद साधणं तुम्हाला शक्य आहे का? की अर्थात गॅसचा पुरवठा कमी होतोय, पण मुंबईकरांना याची कशी काय झळ पोचतीये एक सामान्य मुंबईकर म्हणून? नक्कीच लाघवी आपण प्रयत्न करूया की सामान्य मुंबईकरांना नेमका काय त्रास होतोय आपण विचारूया। क्या क्या मिल रहा है भाई इधर? अभी सब मेन्यू है? हाँ, कौन सा मेन्यू आपने ट्राई किया? मेदू वड़ा, डोसा और इतना ही ट्राई किया। सब रेस्टोरेंट जो है वो बंद हो चुकी है ऑलमोस्ट गैस की वजह से। आपको क्या लग रहा है, आप जेंजी है, आपको लग रहा है कि गैस का जो टुकड़ा है, अभी जो गैस कम हो रहा है उसके ऊपर कुछ सरकार ने करना चाहिए? हाँ, थोड़ा काम तो करना चाहिए। लाइक ऐसे गैस लीक हो रहा है, थोड़ा सा ध्यान रखना चाहिए। नक्कीच तर आपण बघतोय की इथे काही सामान्य आहेत, खरं तर हे जेनझीज आहेत, मात्र ह्यांचंही म्हणणं आहे की गॅसचा जो पुरवठा आहे तो निदान सर्वसामान्य व्हावा अशी इथे हे आहे। ॲक्च्युली आपण याच्या आधी काही रेस्टॉरंटमध्ये आलेल्या लोकांशी बोललो लाघवी, त्यांचंही हेच म्हणणं आहे की सरकार असं म्हणत आहे की आमच्याकडे सगळं काही आहे, मात्र त्यांच्याकडे काहीच दिसत नाही, अशा पद्धतीची टीका देखील काही सामान्य नागरिकांनी आपल्याशी बोलताना केलेली पाहायला मिळाली। मात्र आपण एकंदरीत बघतोय की कशा पद्धतीने मुंबईतल्या रेस्टॉरंटवर देखील याचा आता इफेक्ट पडायला लागला। अजूनही आज 35% मेनू डाऊन झालेत। जर असाच पद्धतीचा तुटवडा कायम राहिला तर परवापर्यंत मला वाटतं सगळेच रेस्टॉरंट बंद होतील, जे ऑलरेडी काही रेस्टॉरंटने केलेलं पाहायला मिळतं। अगदी अगदी भाग्यश्री, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।